पुढचा चेंडू परंतु काहीसा खराब कीपर एसटी रक्षक आणि चेंडू गेलाय तो निर्धाव. फलंदाजी मार्कवर खेळतो महेश आणि गोलंदाजी मार्कवर अविनाश. अविनाशचा पुढचा चेंडू भाऊ काय करतो तो महेश. उत्कृष्ट मारला फटका. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. वन ऑफ द बॉल स्ट्रोक षटकार. संघाचा संघनायक तो महेश. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला तर महेशने. पुढचा चेंडू आणि सरळ चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. सलगचे 2 षटकार खेळले तर महेश पुढचा चेंडू अविनाशचा परंतु निर्धाव. सलगचे 2 षटकार खेळला होता महेश परंतु चौथ्या चेंडूवर काहीसा परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्या. धावफलक पोहोचेल ते 13 धावांवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फ्री हिटचा काहीसा फायदा उचलू शकलेला नाहीये फलंदाज. बॅटची लागलेली कडा. चेंडू गेला गॅप मध्ये. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार. काहीसा मागडं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेचा हे षटक. 17 धावा खर्च केल्या त्या अविनाशने. अजूनही काहीसे चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि बॅटची लागलेली कडा आणि संघाचा संघनायक झालाय तो बाद. संघाला लागलेला पहिला झटका महेशच्या रूपात. गोलंदाजी मार्कवर आलाय तो निकेत. याच्या आधीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली ती निकेतने. मात्र 2 धावा देऊन 2 धडाडीचे फलंदाज त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवले होते. दुसरा षटक प्रगती पथावर. स्ट्राईकला खेळतो संघाचा दुसरा आयकॉन सयाजी गायकवाड. मोठे मोठे फटके खेळण्याची ताकद सयाजी गायकवाड मध्ये. बघू काय करतोय सयाजी. पहिल्या चेंडूवर केला प्रहार. चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. या षटकाराने धावफलक पोहोचेल ते 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू निकेतचा. सरळ दुसरा केलेला प्रहार. चेंडू सरळ सीमा रेषा पार.
पुढचा चेंडू निकेतचा. सलगचे 2 षटकार खेळला सयाजी. पुढचा चेंडू तिसरा केलेला प्रहार. पुन्हा एकदा मारलेला लॉंग हिट. सीमारेषा पार. सलगचे 3 चेंडूवर 3 षटकार खेळलाय तो सयाजी. आपल्या नावाला साजेल अशी खेळी करतोय. बघू पुढचा चेंडूवर कमबॅक करतो का नाही निकेत. चांगला असा मारला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण आणि 1 धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण. या 1 धावेने धावफलक पोहोचेल ते. 36 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्यात. स्ट्राईकला आलाय तो चेतन. पुढचा चेंडू निकेतचा. परंतु निर्धाव चेंडू. सलगचे 3 षटकार सयाजी खेळला आणि पुढच्या 2 चेंडूवर कमबॅक केलंय ते निकेतने. पुन्हा एकदा केलेला प्रहार. मात्र 1च धाव आणि या 1 धावेने धावफलक पोहोचेल ते 37 धावा धावफलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजीसाठी आलाय तो संघाचा संघनायक अक्षय उर्फ बाळा. चाणखेड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली होती आणि चाणखेड प्रीमियर लीगचा किताब घेऊन गेला होता तो अक्षय. पुढचा चेंडू. चेंडू गेला गॅप मध्ये. आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण. चौकार. चेंडू गेला आहे सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे. नो बॉल. नो बॉल आहे ना. वाईड. ठीक आहे ठीक आहे. अक्षयदा पुढचा चेंडू. उत्कृष्ट केला प्रहार आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. धावफलक बोललेले 48 धावा. मात्र तिसरे षटक प्रगती पथावर. पुढचा चेंडू अक्षयचा. काहीशी खराब फेकी आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलकावर 48 धावा नोंदवल्या गेल्यात. मात्र 1 गडी बाद झालाय. बघू अक्षय आपल्या नावाला साजेल खेळ गोलंदाजी करतोय. फुलटॉस पद्धत चेंडू. चेंडू हवेत आणि जेलबाद झालाय तो चेतन. संघाला लागलेला दुसरा झटका.
उलटा स्पाइसचा चेंडू होता, परंतु बॅटला लागली कडा आणि झेलबाद झाला अक्षयच्या हातातून तो चेतन. चला, चेतनची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो दिलीप. संघाचा संघ मालक, संघाचा नावालेला अष्टपैलू खेळाडू, परंतु निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो अक्षय. धावफलक मात्र 48 धावा धावफलकावरती. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू गेला हवेत, परंतु चेंडू गेला नो मॅन्स लँड मध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण. या 2 धावांनी धावफलक सरसवेल. 50 धावा धावफलकावरती आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. गोलंदाजीसाठी आलाय तो आकाश, संघाचा आयकॉन, संघाचा संघनायक तो आकाश. पहिला चेंडू खेळेल तो सयाजी आणि पहिल्या चेंडूवर केला प्रहार. चेंडू सयाजी. धन्यवाद डीजे. संघर्ष 11 संघाचा शक्तिमानची कामगिरी करतोय तो सयाजी. पुढचा चेंडू, परंतु निर्धाव. धावफलक पोहोचेल ते 56 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मात्र 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. ऑफ साइडला मारला फटका, चेंडू हवेत. काहीसा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गावर आकाश, बॅटला लागले कडा आणि 1 धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण. स्ट्राईकला खेळेल तो दिलीप. आकाशचा पुढचा चेंडू आणि हवे चेंडू, परंतु चेंडू गेलाय. NV वॉरियर्स विरुद्ध आर्या 11 या संघाचं नाणेफेक. पुढचा चेंडू, उत्कृष्ट मारला प्रहार आणि चांगला असं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानले. 4थ्या षटकाची समाप्ती आणि धावफलक पोहोचेल ते 66 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक. चांदखेडगावचे पैलवान योगेश पवार आपले सहर्ष असे स्वागत. प्रवीण, धन्यवाद डीजे. शेवटचं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय उर्फ बाळा. बाळाचा सामना करेल तो दिलीप. पुढचा चेंडू अक्षयचा, काहीसा निर्धाव, समजू शकत नाही तो दिलीप. पुढचा चेंडू, परंतु पुन्हा एकदा निर्धाव, काहीसा समजू शकत नाही तो दिलीप.
सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळलाय तो दिलीप. धावफलक मात्र 66 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटकाचे अंतिम चेंडू ऑफ साइडला मारला फटका आणि मात्र एकच धाव. पुढचा चेंडू अक्षयचा आणि काहीसा निर्धाव. समजू शकत नाही तो सयाजी. उत्कृष्ट षटक म्हणावे लागेल अक्षयचे. 4 चेंडू निर्धाव टाकले आणि मात्र एक धाव दिली. स्लोवर पैजा चेंडू आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. 4 धावा. DJSUK. मैंने देखा सामना चालू करून घ्या. चला समर्थ 11 समर्थ वॉरियर्स आपले 2 धडाडीचे फलंदाज त्वरित मैदानावर पाठवून द्या. तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे. समर्थ 11 आपले 2 धडाडीचे फलंदाज लवकर लवकर पाठवून द्या. अन्यथा सॉरी समर्थ 11 समर्थ वॉरियर्स अन्यथा पेनल्टी लावण्यात येईल. पंच जुने बॉल आहेत ना. हाय जुने बॉल इथं. प्रथमतः समर्थ वॉरियर्स संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो आकाश आणि नॉन स्ट्राईकला बाळा. अक्षय उत्कृष्ट गोलंदाजी केली त्याने आपल्या षटकामध्ये. मात्र 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवर सयाजी. स्ट्राईकला खेळतो आकाश आणि नॉन स्ट्राईकला बाळा. समीकरण मात्र 72 धावांची गरज. जुनेच बॉल आहेत.
सयाजीचा पहिला चेंडू स्ट्राईकला खेळेल तो आकाश. विजयासाठी 72 धावांची गरज. 30 चेंडू 72 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं. उर्वरित फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. बाकीचे खेळाडू सर्कलच्या आत असतील. पहिला चेंडू सयाजीचा. चेंडूला सन्मानपूर्वक खेळलं जाते. काहीच कॉम्बिनेशन नाही, परंतु एकदा यशस्वीरित्या पळून पूर्ण. स्ट्राईकला आलाय तो अक्षय. गोलंदाजी मार्कोस सयाजी. चांदखेड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी घेऊन गेला होता. रेड कॅपचा मानकरी होता तो बाळा. सयाजीचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर केला प्रहार. सयाजीचा पुढचा चेंडू. चेंडू ढकललाय गॅप मध्ये आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेच्या पार चौकात. 4 धावा. तीन चेंडू मध्ये 11 धावा करता गेले सयाजीने. सयाजीचा पुढचा चेंडू, परंतु निर्धाव स्वरूपाचा. दोन्हीही ऑलराऊंडर खेळाडू सयाजी आणि बाळा, आणि दोघेही आयकॉन. सयाजीचा पुढचा चेंडू, उत्कृष्ट मारला फटका आणि अक्षयच्या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. 6 धावा. सतरा धावफलकावर नोंदवल्या गेल्यात. चेंडू ढकलला गॅप मध्ये. बाप्पू अमोल मात्र चेंडूच्या मागे, परंतु झाले चेंडू अडवण्यात यशस्वी आणि 3 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण. या 3 धावांनी धावफलक पोहोचेल ते 20 धावांवर. धन्यवाद डीजे. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय तो चेतन. चांदखेड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि अक्षयचा आयकॉन पार्टनर होता तो चेतन. स्ट्राईकला आलाय तो अक्षय. गोलंदाजी मार्को चेतन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर केला प्रहार. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. दुसरा षटकार मारलाय तो बाळाने. दाखवून दिलंय. धन्यवाद डीजे.
त्यांनी दाखवून दिले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सामना माझ्यापासून कोण हिरकावून घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा मारला फटका आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. 4 धावा. अजूनही समीकरण 22 चेंडूमध्ये 44 धावांची गरज, 42 धावांची गरज. 195च्या स्ट्राईक रेटने आणि इच बॉल 2 रन्स अशा सरासरीने सामना जिंकायची गरज. पुढचा चेंडू परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चौकार. 22च्या स्वरूपात 4 धावा मिळतील. एक मिनिट पंच. 22च्या स्वरूपात 4 धावा आहेत ना? हा ठीक आहे ओके. चेतनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेला होता का नाही? परंतु नाही. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसरा प्रयत्न आणि 2ही धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण. धावफलकावर 36 धावा नोंदवल्या गेल्या. पुढचा चेंडू आणि चेंडू गेला सरळ गॅप मध्ये. धावफलकावर धावा नोंदवल्या गेल्या त्या 40 धावा. पुढचा चेंडू फुलटास पद्धतीचा. कोणही क्षेत्ररक्षक तिथे दोन षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलक पोहोचले ते 44 धावांवर. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल सयाजी गायकवाड. धन्यवाद डीजे. फलंदाजी मार्कवर आहेत आकाश. सलामीची जोडी आकाश आणि अक्षय. गोलंदाजी मार्कवर सयाजी. परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. 22 रूपात 4 धावा.
धावफलक पोहोचेल ते. उत्कृष्ट मारला फटका. बघू काय होतंय. आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. वनप्प बाहुबली स्ट्रोक. तोच बुजा धावा आणि या गॅप 6 धावा. किती रन झाले? 56. धावफलक पोहोचले ते 54 धावांवर. संघाचे अर्धशतकी खेळी पूर्ण. काहीसा खराब षटक म्हणावं लागेल सायरीचं. ओ आणि हा मारलेला आहे खूप छान. चौकार षटकार चौकाराची बाज बघायला मिळते आपल्याला. लगबग लगबग माझ्या रायाची. अजूनही विजयासाठी 15 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. सलामीची ही जोडी, आकाश अक्षयची ही जोडी. षटकार चौकारांचा पाऊस पाडते. पुन्हा एकदा चेंडू ढकललाय गॅप मध्ये. परंतु काहीच सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि एक धावेची सुरीचा पळून पूर्ण. सोमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र आलाय स्ट्राईकला तो बाळा. समर्थ वारस संघाचा शक्तिमान. पुन्हा एकदा मारला फटका. चेंडू ढकललाय गॅप मध्ये. भाऊ काय होतंय. अजूनही 13 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 13 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू आणि केलेला अप्रहार. परंतु जेल सुटलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती. गोलंदाजीसाठी आले तो महेश. 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. काहीसा सामना एक हाती झुकलेला. पहिल्या चेंडूवर मार